कोल्हापूरमध्ये केंद्र शासनाच्या आगामी जनगणना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिलाय। जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येते। जनगणनेचा पहिला टप्पा मे 2026 मध्ये तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये राबवला जाणार आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 6 मार्च दरम्यान 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा पार पडतीये। या कार्यशाळेत बोलताना जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी जनगणनेचे काम अत्यंत जबाबदारीने आणि अचूकतेने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जनगणनेची अचूक माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये राबवण्यात येणार आहे। माहिती संकलन करताना पुनरावृत्ती टाळावी आणि पारदर्शकता राखावी असंही त्यांनी सांगितलं। चुकीची माहिती दिल्यास जनगणना अधिनियम 11 अंतर्गत दंडाची तरतूद असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। कार्यशाळेत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी नगरपालिका क्षेत्रातील स्लम एरियाची माहिती काळजीपूर्वक तपासण्याच्या सूचना दिल्या। जिल्हा जनगणना समन्वयक मयूर पवार यांनी घर यादी आणि घर गणना प्रक्रियेबाबत प्रगणक आणि पर्यवेक्षकांची कर्तव्य पीपीटीद्वारे स्पष्ट केली। या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।